दादा आता शेवटच्या 15 दिवसांमध्ये मी कसा अभ्यास करू, स्पीड वाढवून बघा, काही हरकत नाही. मी व्ह्यूजसाठी नाही तर तुमच्या फायद्यासाठी सांगतोय. आम्ही 49 रुपीज ठेवली ते सांगणार आहे, पण टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही जर टेन्शन घ्याल तर तुमचा स्कोर लो होईल हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय. त्यामुळे आता कसं करायचं, ज्या मुलांचा फार कमी सिलेबस झालाय त्यांनी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. लाईव्ह करत असताना एका मुलांनी सांगितले की दादा आता शेवटच्या 15 दिवसांमध्ये मी कसा अभ्यास करू, कारण बरेचसे शिक्षक लोक म्हणतात की तुम्ही आता अभ्यास नाही केला तर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल नाही येणार. त्यावेळेस सांगितलं की थांब मी याच्यावर व्हिडिओज बनवतो, कारण हा थोडा डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा टॉपिक आहे. आणि खरंच शेवटच्या या दिवसांमध्ये जो चांगला अभ्यास करतो, मी नेहमी म्हणतो की त्याला चांगले पर्सेंटाईल येतात. त्यामुळे मी आता प्रत्येक ज्याची जेवढी स्टडी झाली आहे त्यानुसार थोडं तुम्हाला एक गायडन्स देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. स्पीड वाढवून बघा, काही हरकत नाही. मी व्ह्यूज साठी नाही तर तुमच्या फायद्यासाठी सांगतोय. स्पीड वाढवून बघा, काही हरकत नाही. चला तर मग आता एक नवीन आणि अजून एका मुलाचा एक डाऊट होता की दादा मी क्लासेसच्या मॉक टेस्ट लावल्यात, माझ्या क्लासेसवाले मॉक टेस्ट देतात, बट मला आहे ना फुल लेंथ टेस्ट आहे ना तुझ्या त्या पाहिजे होत्या. तर आम्ही 10 फुल लेंथ टेस्ट दिल्या होत्या, जी मेन आपली टेस्ट सिरीजची कोर्स, त्यात डीपीपी वगैरे सर्व देत होतो. बट त्याचं म्हणणं होतं की ते भेटतील का सेपरेट. मग अशा 1-2 मुलांच्या रिक्वेस्ट आल्या, त्यामुळे आम्ही टेस्ट सिरीजचा कोर्स फक्त 5 फुल लेंथ टेस्ट आम्ही त्याला देतोय, म्हणजे तुमच्यासाठी देतोय, ज्याची किंमत आम्ही 49 रुपीज ठेवली. त्यामुळे तुम्ही 5 फुल लेंथ टेस्ट तिकडून पण घेऊ शकता. ज्यांच्या ऑलरेडी मॉक टेस्ट झालाय बट त्यांना लॅपटॉपवर सीईटीचा इंटरफरन्स कसा असतो हे ज्यांना त्याच्यावर ट्राय करायचं असेल, म्हणजे ज्याच्यावर प्रॅक्टिस करायची असेल, तर त्यांनी तो 49 वाला कोर्स तुम्ही घेऊ शकता. चला तर आपण आपल्या मेन मुद्द्याकडे, म्हणजे आपल्या मेन व्हिडिओकडे वळूया की 15 दिवसांमध्ये शेवटच्या की 10 दिवसांमध्ये आता मी काय केलं पाहिजे, म्हणजे कशी रिव्हिजन केली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे हे मला थोडं सांगा. त्यामुळे मी तुम्हाला आज सांगणार आहे. मला मुलांचे बरेच मेसेज आले होते की दादा मला सांगा, मला आता समजत नाहीये, फार टेन्शन येतंय माझं, आता कसं होईल काय. तर टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही जर टेन्शन घ्याल तर तुमचा स्कोर लो होईल हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय. त्यामुळे आता कसं करायचं, ज्या मुलांचा फार कमी सिलेबस झालाय त्यांनी आता एक 12 एप्रिल पर्यंत तुम्ही काय करायचंय की जे इझी चॅप्टर आहे, लाईक सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, ड्युएल नेचर, त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये पूर्ण फिजिकल केमिस्ट्री, कारण त्याचे फक्त फॉर्म्युला बेसिस क्वेश्चन येतात. त्यामुळे तुम्हाला हे चॅप्टर आहे ना हे कम्प्लीट करायचे. शेवटच्या दिवसांमध्ये माझा काहीच झालेलं नाही हे जर तुम्ही करत बसलात तर तुमचे अजून स्कोअर लो होईल, म्हणजे तुम्ही काही अभ्यासच नाही करणार ह्या विचारांमध्ये. त्यामुळे तुम्ही जे इझी चॅप्टर आहे, जे समजा 1 किंवा 2 मार्काला येतात, कमीत कमी ते तरी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही 70, 80, 85 पर्सेंटाईल पर्यंत जाण्याचा ट्राय करशाल. त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री पूर्ण करायची आहे. त्यानंतर तुमचं फिजिक्स मध्ये जे तुमचे ड्युएल नेचर आहे, त्यानंतर तुमचा सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे, हे जे इझी चॅप्टर आहे हे तुम्हाला कम्प्लीट करायचे. मॅथ्स मध्ये मी तर सांगेल मॅथ्स पार्ट 1 कम्प्लीट करा. ठीक आहे, समजा तुम्ही वेक्टर तिकडून आता स्किप करा, ज्यांचा नाही झालाय त्यांनी, बट वेक्टरवर फार प्रश्न येतात, फार हाय वेटेज चॅप्टर आहे, त्यामुळे मी सजेस्ट नाही करत. पण आता ज्यांचा सिलेबस नाहीच झालाय त्यांनी वेक्टरला थोडं थांबून घ्या. त्याच्याऐवजी तुम्ही पीडी आणि बीडी हे 2 लेसन मॅथ्स 2 मधून करू शकतात, किंवा डिफरन्शियल इक्वेशन हा सुद्धा इझी चॅप्टर आहे, तो सुद्धा तुम्ही करू शकतात. तर ह्यानंतर तुम्ही 12 तारखेपर्यंत तुम्हाला, म्हणजे पुढच्या 6 ते 7 दिवसांमध्ये तुम्हाला हे कम्प्लीट करायचंय. ते झाल्यानंतर 12 तारखेनंतर तुम्ही 15 तारखेपर्यंत रिव्हिजन आणि टेस्ट, बस हे 2च काम करायचे. 15 तारखेपर्यंत रिव्हिजन आणि टेस्ट, आणि 15 तारखेनंतर म्हणजे 16, 17, 18 हे 3 दिवस तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट सोडवायचे. ज्यांचा सिलेबस झालेला नाही मी त्यांच्यासाठी सांगतोय, हे 3 दिवस तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट सोडवायचे, जेणेकरून तुम्ही 40 ते 50% अजून इम्प्रूव्ह होशाल. त्यामुळे आता हा जर प्लॅन तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला थोडं तुम्ही आधीपेक्षा, म्हणजे ह्या लेवलपेक्षा थोडं बेटर लेवलला जाण्याचा प्रयत्न होईल. आता ज्या मुलांचा सिलेबस झालाय त्या मुलांनी काय करायचंय, रिव्हिजनवर सर्वात जास्त फोकस करायचा आहे. कारण तुम्ही जर रिव्हिजन नाही केली तर तुम्हाला पेपरमध्ये काही आठवणार नाही, कारण पेपरचं प्रेशर वेगळं असतं. पुन्हा त्यात जर फॉर्म्युला क्वेश्चन येतोय बट फॉर्म्युला आठवत नाही तर हे फार चुकीचं होऊन जातं. कारण काही क्वेश्चन असे असतात जे की आपल्याला जमतच नाही, ते क्वेश्चन पण स्किप होतात. पुन्हा जे प्रश्न येत आहेत पण फॉर्म्युला न आठवल्यामुळे त्यांना पण स्किप करावं लागतं, याच्यामुळे स्कोअर फार लो होतो. त्यामुळे आता तुम्ही काय करायचंय, रिव्हिजनवर जास्त फोकस करायचा आहे. रिव्हिजन सोबत तुम्हाला रोज 12 तारखेपर्यंत तुम्ही चॅप्टर वाईज टेस्ट द्या. ज्या तुमच्या चॅप्टरच्या टेस्ट राहिल्या आहेत त्या 12 तारखेपर्यंत चॅप्टर वाईज टेस्ट द्या. पण 12 तारखेनंतर तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट द्या. रोज 2 किंवा फुल लेंथ मॉक टेस्ट तुमच्या देऊन झाल्या पाहिजे. त्यात काय चुका होत आहे ते अनालिसिस करा. ज्यांचा सिलेबस झालाय त्यांच्यासाठी हीच एक पद्धत फार महत्वाची, म्हणजे फार शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही जर असा अभ्यास केला तर तुमचा पूर्ण सिलेबस झाल्याचा तुम्हाला फायदा पण होईल.
रिव्हिजन जास्त वेळेस झाल्यावर तुम्हाला फॉर्म्युले लगेच आठवतील, स्पीड वाढेल, त्यानंतर फॉर्म्युल्यात चुका होणार नाही, त्यामुळे अॅक्युरेसी पण वाढेल. त्यामुळे तुम्ही आता ते करायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे मुलं टेस्ट सिरीज मध्ये एनरोल आहेत त्यांनी जे मी फॉर्म्युला शीट्स टाकलेत, कॉन्सेप्ट मॅप टाकले, ते डेली रिवाइज करा, जेणेकरून तुम्ही फक्त त्याच्या 2 लाईनी वाचल्यानंतर पण तुम्हाला सर्व लक्षात आलं पाहिजे की हा इथून पुढे काय सांगितलंय. आणि हो, जे मुलं टेस्ट देत नाही, तुम्ही कुठल्या पण तुमच्या कोचिंग क्लासेसच्या म्हणा, कुठल्याही म्हणा, टेस्ट देत नाही त्या मुलांनी टेस्टचं गांभीर्य लक्षात घ्या. कारण टेस्ट जर तुम्ही नाही दिला तर तुम्ही सीईटीचे जे मेन पेपर आहे त्यामध्ये फार चुका करून जाशाल. त्यामुळे आताच टेस्ट देण्याला सुरुवात करा. आणि ज्या मुलांचा सिलेबस नाही झालाय म्हणजे किंवा ज्यांचा झालाय पण आहे, मी आता एक अशी टॉपिकची सिरीज टाकतोय, लाईक म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे मेन टॉपिक जे आहेत त्यातले, म्हणजे मॅक्झिमम टाइम त्याच टॉपिक वरून क्वेश्चन आलाय, तर तुम्ही जर फक्त त्याला रेफरन्स करून तेवढे टॉपिक जरी कंप्लीट केले ना, तर तुमचा 70% सिलेबस कंप्लीट होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे ती सिरीज तुम्ही सोडायची नाहीये. मी इंस्टाग्रामवर पण आणि आमच्या युट्यूबवर पण दोन्हीकडे शॉर्ट्स वरील अपलोड करतोय. त्यामुळे तुम्ही ते करा, म्हणजे तुमचा जवळपास सिलेबस कंप्लीट होईल आणि तुम्ही सीईटी मध्ये चांगला स्कोर घेताल व जेणेकरून तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये जाण्याचा प्रयत्न कराल. थँक्यू.